poem is remaining. Yes. Good evening, student. Good evening. Yes. Lesson number 15. खरा नागरिक. सुहास बारटक्के. बेटा राइटर कौन है? सुहास बारटक्के. बर्थ उनका जो जन्म है बेटा 1955 1955. ते प्रसिद्ध लेखक पत्रकार. त्यांनी लिहिलेले पुस्तक वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालय, कोकण निसर्ग बाग, साद मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर लोकनाट्य, भटकंती वसंत या मासिकामधून. मासिक मतलब दर महीने येणारा पुस्तक, प्रकट होणारे. येस. मासिकामधून विपुल लेखन, उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त आणि प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषयी अभ्यासताना फक्त अभ्यासाचे नसून त्यातील मूल्ये मतलब इम्पॉर्टन्स, व्हॅल्यूज, मूल्ये मतलब व्हॅल्यूज आचरणात आणायची असतात. अपने जीवन में ये वैल्यूज लानी होती है. हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी निरंजन. निरंजनाने दाखवलेले प्रसंगावधान. बेटा प्रसंगावधान मतलब क्या बेटा? प्रसंगावधान मतलब प्रेजेंस ऑफ माइंड. लिख लो बेटा, प्रसंगावधान मतलब प्रेजेंस ऑफ माइंड. उल्लेखनीय आहे. यस बेटा, आवाज आ रही है ना मेरी बरोबर? यस और नो? हेलो. Yes, sir. ओके, वी स्टार्ट द लेसन. बेटा नहीं आएगा तो बोलो, आप समझ में नहीं आया तो बताओ. निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता, शिकायला. आज शेवटच्या नागरिक शास्त्राचा पेपर. कुठला पेपर होता? लास्ट पेपर नागरिक शास्त्र, सिविक्स. तो झाला की संपलीच परीक्षा. लास्ट एक्झाम. इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र तिन्ही विषयाचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिक शास्त्र जरा अवघडच. बेटा अवघड मतलब डिफिकल्ट. नागरिक शास्त्र हा विषय कसा आहे? अवघड, डिफिकल्ट. येस. पहाटेची सकाळची वेळ असताना योग्य असते. बेटा रीडिंग के लिए कौन सा टाइम अच्छा है? पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला. बेटा गुरुजीचा नाव काय होता? भडसावळे गुरुजी. दिलेला सल्ला. सल्ला मतलब ऍडवाइस. सल्ला, ऍडवाइस अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरण. सकाळच्या वातावरण कसं होतं? कसं असतं? टवटवीत, प्रसन्न वातावरण. अभ्यास खूप छान होतो. शरीर ही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवान बनलेलं असतं. आपण झोप घेतलेली असते ना रात्री. आपण रात्री झोप घेतलेली असते, म्हणून
शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवान बनलेलं असतं. बेटा कोई भी टायर्डनेस नहीं होता है, बोलते ना हम, ताजतवान बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू सकतं. बेटा वातावरण एनवायरमेंट कैसा होता है, प्रसन्न वातावरणामुळे मन ही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. बेटा गारवा मीन्स व्हाट, कैन एनीवन टेल मी? शिवम? सर ठंडी। यस बेटा, गारवा मतलब सर ठंडा। बोला बेटा आपने, एक मिनट बेटा। यस, हेलो, बोलो, अभी बोलो। सर ठंडा हवा। हाँ, ठंडी हवा। ठंडी हवा को क्या बोलते बेटा? गारवा। ओके, चल आता पुढे होऊया. दूरहून एक भूपाळी किंवा रेडिओवरच आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. बेटा भूपाळी, भूपाली मतलब क्या बेटा, पता है? व्हाट्सअप। भूपाळी, भूपाळी थर्ड लाइन में देखो, भूपाळी लहान काव्य, ते भक्ती काव्य पण असू शकतं. संत तुकाराम, संत नामदेव त्यांनी लिहिलेले लहान काव्य असतात ना, त्यांना भूपाळी म्हणतात. आणि ती सकाळी वाजवतात, अर्ली मॉर्निंग. येस, मीनिंग पता चल गया बेटा भूपाळीचा अर्थ कळलं का? भूपाळी किंवा रेडिओवरच आवडत भक्तिगीत ऐकू येत असतं. आजूबाजू वाले बजाते ना भक्तिगीत, अभी तो सब डीजे बजाते और मतलब सब ऐसे जो सॉन्ग है ना, जो सुनने लायक नहीं, अभ्यास में हमारा मन नहीं लगेगा. येस, ते नसेल तर पक्ष्यांच्या मधुर सुमधुर संगीत साथीला असायचं. येस, पक्ष्यांच्या टिव टिव चिव चिव बोलते ना, देखो बेटा आप मिसिंग हो जाओगे तो बताना, मैं मिसिंग हो जाओगे तो मैं बताऊंगा, ठीक है? पक्ष्यांच्या सुमधुर संगीत साथीला असायचं. असा आल्हादक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. केव्हा पाठ होतो? पाठ होतो मतलब याद हो जाता है. केव्हा? अर्ली मॉर्निंग. वातावरण कसं असतं ते आपल्याला सांगितलं आहे. एरवी न कळलेला गणित. एरवी मतलब क्या बेटा? एरवी, येस, एरवीचा अर्थ काय? येस, एरवी न कळलेला गणित. बेटा अंडरलाइन करेंगे ना तो वापस ब्लैक ही आ जाएगा. एरवी न कळलेला गणित. पहिल्या, पहले हमको नहीं समझ में आया है. पहिल्या, न कळलेला गणित. हाँ, चटकन कळतं. बेटा सुबह में पढ़ेंगे तो हमको समझ में आता है. त्याची रीत ही लक्षात राहते. हा निरंजनाचा अनुभव. त्यामुळेच भडसावडे गुरुजीचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. उनकी जो एडवाइस थी मूल्यवान, मोलाचा वाटे. बेटा समझ में आ रहा है आप लोग को? सजिया खान, आर यू अंडरस्टैंडिंग? यस, बोलो बेटा, समझ में आ रहा है? उड़ीता, समजतं का? यस सर. चला आता नेक्स्ट पॅरेग्राफ. निरंजनाची गुरुजीवर अपार श्रद्धा होती. तसंच गुरुजीचं ही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्याचा लाडका विद्यार्थी होता.
बेटा समझ में आ रहा है ना? नहीं आएगा तो बोलो हाँ. कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही करायचा. या जगात त्याच्यात असं कोणी नव्हतंच. दूर दूरच्या नातातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण लगतच्या एका उपनगरात तो राहायचा. बोलो निरंजन कुठे राहायचा? आपल्या मावशीकडे. मावशी कोठे राहत होती? चिपळूण. चिपळूण लहान चिपळूण शहरा लगत मतलब बाजू में एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगरच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. बोलो मावशीचं घर कुठं होतं? कॅन यू टेल मी? मावशीचं घर कोठे होतं? यस बेटा आंसर देते रहो, बहुत मजा आएगा. नहीं मिला बेटा आपको? मावशीचं घर कुठं होतं? चिपळूण. नाही, गावापासून दूर. बोल. गावापासून दूर डोंगरच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. मिला आपको? नाही. अरे अरे नहीं मिला. देखो यहाँ पे बेटा वापस वो आ जाएगा. 1 मिनट. रीड करना है सर. रीड नहीं करना है बाबा. 1 मिनट. सर मिल गया कौन? आंसर. यस आंसर मिल गया. ठीक आहे. येस 1 मिनिट. येस येस. हा कुठे आहे आन्सर? सेकेंड पैराग्राफ में थर्ड लाइन से फोर्थ लाइन तक. 1 मिनिट. इतना बड़ा आंसर नहीं है बेटा. एक सेंटेंस का है ना पूरा. हम्म. गावापासून दूर डोंगराच्या हाँ पायथ्याशी ये देखो. हे मावशीचं गावापासून दूर डोंगरच्या पायथ्याशी मावशीचं घर होतं. हाँ दिख रहा है? हाँ. आई वडील. हाँ रात हो गई ना बेटा. आई वडील लहानपणी वारले. आई वडील लहानपणी वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. चिपळूण मध्ये कोण राहत होती? मावशी. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला. बोला मामा कुठे निघून गेला? निरंजनाला सोडून. मुंबईला. ओके. तो कायमचाच जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. काय म्हणाला मामा? येस मामा काय म्हणाला? रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. यू हॅव अ टेक्स्टबुक और नॉट? Yes. येस. तर हा रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी पडतील ती काम कर. मावशीने सांगितलं ते काम कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. बोलो मामा कोणता सल्ला देऊन गेला? कॅन यू टेल मी?
What advice given by the mama to Niranjan? Yes. कोणता सल्ला मामाने निरंजनाला दिला? हॅलो, ये पेन नहीं चलती है, वो व्हाइट व्हाइट है ना पीडीएफ, उसमें पेन नहीं चलती है, क्या मालूम आज कैसा हो गया। यस, बोलो मामाने कोणता सल्ला दिला निरंजनला? बोल, कुठे गेली फाइल? वापस ऐसा ही आ जाएगा, क्या हो रहा है? ये नहीं चाहिए, 1 मिनट। वेट, खाली वो अंडरलाइन करना था ना आंसर। ओके ओके, चलो आ गया। बोलो बेटा, आंसर बोलना है। बोलेगे सजिया खान, आप बोलोगे काय म्हणाला मामा? कुछ नहीं बोल रहे हो। बोलू सर? हाँ बोलो ना, वेरी गुड, बोलो। शेत गोठा वाघरीची वागिरी ने वगैरे, वगैरे, क्या बोलना है? वगैरे वगैरे नहीं, वगैरे हाँ वगैरे, वगैरे हाँ शेत गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर, मावशी देईल ते खा आणि इथेच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे। बेटा स्टोरी समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? What was happening in the Niranjan's life? चलो नेक्स्ट पैराग्राफ। मामा गेला तो पुन्हा परतला नाही, आया नाही वापस, मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा। घरातल्या सर्वाशी त्याने जमवून घेतलं। जमवून घेतलं मतलब, बोलो, जमवून घेतलं मतलब खाना खाया, एडजस्टमेंट किया, क्या किया? आणि शाळेत नाव दाखल केलं। मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने, मतलब बहुत अच्छी नहीं थी। निरंजन वार लावून जेवायचा। बेटा वार लावून जेवायचा मतलब मंडे वेनेसडे फ्राइडे संडे, येस, एक दिन उपवास करायचा आणि एक दिन खायचा। पहिल्या वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावडे गुरुजींनी त्याला थोर मोठ्याच्या घरी वार लावून दिले। थोर मोठ्या मतलब जो पैसे वाले लोग होते हैं ना गांव में, उनके घर पे उनको खाने को निरंजन को बोला, मंडे को इनके घर पे आना है, ट्यूसडे को उनके घर पे आना है, थर्ड पर्सन के घर पे वेडनेसडे को, ऐसे बोल दिया। यस बेटा, समझ में आ रहा है? बहुत ही इंपॉर्टेंट लेसन है ये एग्जाम के लिए। आपको देखो स्टोरी सुन के ही पता चलेगा, इंपॉर्टेंट है। गुरुजींनी काय केलं? थोर मोठ्यांच्या घरी वार लावून दिले। दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत।
संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायच्या. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी काम आटपून मतलब कंप्लीट आटपून अभ्यासाला बसायच्या. गुरुजीवर श्रद्धा ठेवायच्या आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायच्या. बोलो, पटकवायच्या मतलब पहिला नंबर लाता था. त्याच्या वह्या पुस्तकाचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे. बोलो, उसके टीचर सर, गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन. जब तक तेरा फर्स्ट रैंक आएगा तब तक ही तुझे ये सब खर्च मी करीन आणि वार ही लावून देईन इसके घर पे खाना खाने को जाने का. नाही तर नाही. गुरुजीचे हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. बोलो, कसा अभ्यास करायचा? मन लावून अभ्यास करायचा. बेटा समझ में आ रहा है आप लोग को, क्या नहीं समझे? यस येस सर. ओके. आज नागरिक शास्त्रचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याचे तो मनोमन खुश होता. बोलो, निरंजन का खुश होता लास्ट पेपराच्या दिवशी? निरंजन का अच्छा पेपर गया ना उसका. हाँ ऐसा लिखेगे, अच्छा पेपर गेला. हाँ, त्याचे अगोदरचे सर्व आधीचे सर्व पेपर चांगले गेले होते म्हणून तो मनोमन खुश होता. नागरिकची कर्तव्य कोणती? अभी कौन सा क्वेश्चन रीड कर रहा है? नागरिकची कर्तव्य कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नाची उत्तरे त्याला धडाधड येत होती आणि आपल्याला हळूहळू येते है ना. हॅलो, येस बोलो. येस. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. लोटला मतलब क्या, सो गया वो. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. टाइम फटाफट चला गया. तो टाइम फटाफट चला गया. निरंजन, हाँ बोलो बेटा, कुछ पूछना है आपको तो बोल सकते हो मुझे स्टॉप करके. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. लेट हो गया ना अभी उसको. अभ्यास करते करते टाइम का कुछ पता नहीं चला. 9 वाजून गेले होते. 10:30 ची परीक्षा होती. त्याआधी देशमुखाकडे जायचं होतं जेवायला. कुठे जायचं होतं जेवायला? देशमुखाकडे. येस, देशमुखकडे. हाँ, केवढं तरी लांब चालायचं होतं. ट्रेन या रिक्षा नहीं थी तभी वो टाइम पे. चालून जायचं होतं. बराबर आवरून तो निघाला. बराबर लवकर आवरून, कंप्लीट द वर्क, यूनिफॉर्म जो भी पहनना होता है ना बेटा, आवरून तो निघाला. बेटा रीड करना है क्या नहीं करना है? मेरा फिर गला सूख जाता है बोलने को. बेटा रीड करो, बेटा रीड करो. नहीं करना है तो हम कंटिन्यू करते हैं. चलो. यस, सेकंड पेज. कैन वी स्टार्ट द सेकंड पेज? करना है रीड? हेलो. हाँ करो. हेलो. उदिता, कौन करते रीड? हाँ हाँ बोलो. सर. क्या हुआ? मेरी आवाज नहीं आ रही है? हाँ ये अभी थोड़ी थोड़ी आ हाँ रही है. चलो फटाफट स्टार्ट रीडिंग. निरंजन आज भल्या पहाटेस पाहून अभ्यासाला बसला होता. आज शेवटच्या
शेवटाच शेवटच्या काय झालं? मोशी काय आहे रे? नागरिक येस बेटा नहीं पढ़ना है. नागरिक शास्त्राच्या नागरिक शास्त्राच्या नागरिक येस पुढे म्हण. शास्त्रा नागरिक शास्त्राचा पेपर तो झाला की बेटा क्या कर रहे हो? इतिहास नागरिक शास्त्राचा पेपर तो झाला की संपालीच परीक्षा क्या संपाली? बेटा इतिहासून संपली. भूगोल संपली. मी मुठपच हॅलो यस रीड करू मिस्टेक नहीं करना है. जल्दी जल्दी बोलो. मिस्टेक नहीं करना है, वो भी ध्यान रखो. यस येस सर नागरिक चलो. शास्त्राचा पेपर तो झाला की संपालीच परीक्षा इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र तिन्ही तिन्ही विषयांचा केवढा मम्मी बोलत आहे. करावा लागतो. हा त्यात हे नागरिक शास्त्र जरा अवघडच हा अवघड. हा डिफिकल्ट. सकाळची वेळ पहाटे नहीं, अभ्यासाला पहाटेची. बेटा कहाँ भी आप काना लगा देते हो. अभ्यासाला योग्य असते हा भरसावळ गुरुजींनी दिलेला सावळे काना मात्र सब छोड़ देते हो आप. भरसावळे गुरुजींनी दिलेला असला असला अरे, सल्ला एडवाइस सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरण. उसको बोलने दो. मिस्टेक करने दो. मैं करेक्ट कर रहा हूँ. अभ्यास खूप बोलेगा. छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवान बनलेला असत. बनलेला नहीं है बेटा, बनलेलं. बनलेला ना? असतो. यस अस्त. Yes, sir. मैं ध्यान दो. चलो मैं पढ़ता हूँ, ध्यान दो. आप है ना, मैं बोलूंगा ना उसके साथ है ना माइंड में बोलो तो आ जाएगा. प्रोनाउंसिएशन करो. देखो मैं रीड कर रहा हूँ. 2 मिनट 3 मिनट में कंप्लीट हो जाएगा. हाँ माई टाइम स्टार्ट नाउ. और आप भी ध्यान दो. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दूरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. असा आल्हादायक वातावरणात संस्कृतच्या एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीत ही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजीचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजीवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजीचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासी या जगात त्याचं असं कोणीच नव्हतं. दूरच्या नातातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरामध्ये तो राहायचा. गावापासून दूर डोंगरच्या पायथ्याशी
डोंगरच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. मर गए थे आई वडील. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. त्या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचा. जाताना मुलाचा सल्ला मात्र देऊन गेला. रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जी पडतील ती कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्यांनी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून बडसावडे गुरुजी त्यांना थोर मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा आणि सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजीवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या पुस्तकाचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजीचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज निरंजनचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. नागरिकाची कर्तव्य कोणती? उत्तम नागरिक कोणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नाची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला मतलब क्या? चला गया टाइम. कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिल्या. 9 वाजून गेले होते. 10:30ची परीक्षा. त्याआधी देशमुखाकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. बराबर? उड़ीता ध्यान रखो, सब लोग ध्यान रखो बेटा. मराठी में रीडिंग आना चाहिए. कैसे करना मैंने सिखाया ना? हेलो यस बेटा, आपकी मदर टंग है ना उड़ीता? हाँ सर. तो मम्मी की क्यों हेल्प लेनी पड़ती है? हेलो, मल्टीपल वर्ड्स आते हैं ना. हाँ, तो उसके लिए प्रैक्टिस करने की ना. हाँ. तो कैसे चलेगा बेटा? ये हमारा खत्म होने आया बेटा, लास्ट लेसन. अभी 2 पोयम बाकी है. यस. रिवीजन में ध्यान देना है. यस, ये लास्ट लेसन है टेक्स्ट बुक का. आफ्टर दैट ओनली 2 पोयम इज रिमेनिंग. 2 पोयम रिमेनिंग. चलो अभी ध्यान दोगे बेटा. वर्डिंग में कहीं पे भी काना लगा देते हो, कहीं पे भी मात्र बोल देते हो, कहीं पे भी डॉट है तो भी काना लगा देते हो. यस, असं नाही करायचं. यस सर. चला बेटा, मैंने सिखा है ना, टाइम नहीं लगता है. एक वर्ड देखेंगे ना, उसके बाद का वर्ड देख लेने का. वो बोलेगा तो उसके नेक्स्ट वर्ड अपने को देख लेने का, तो अपने को स्पीड आएगी रीडिंग में. चलो अभी आगे बढ़ेंगे. यस, ध्यान देना है. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी, जहां से डोंगर स्टार्ट होता है ना, वहां पे मध्ये एक नदी ही लागायची. यापूर्वी नदी पाण्यात उतरून चालत चालत पार करायला लागायची. परंतु आता कोंकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. अभी पूल बन गया. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाट ही ठेवली होती. पायवाट मतलब हम ऐसे फुटपाथ बोलते, पर वहां फुटपाथ नहीं होता है, चलने के लिए रास्ता.
या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. सोपं बेटा ये अवघड, अवघड का अपोजिट है सोपं. आगे वर्ड आ गया, ध्यान देना है. क्वेश्चन एक पेज पे है और आंसर दूसरे पेज पे. यस, आर यू अंडरस्टैंडिंग ऑल? यस सर. नहीं समझा तो बेटा टिक मार्क करो आप, कि सर को पूछना है. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत जपाजप चालत होता. बेटा उजळणी मतलब क्या? रिवाइज. ऐसे रिवाइज, आग बंद करके रिवाइज करते हैं ना. चलो, जपाजप चालत होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. पत्थर, दगड कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसा ठेवून दिला असेल. निरंजनाने तो दगड उचलून बाजूला ठेवला. उठा के बाजू में रख दिया. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. बेटा उसको गुस्सा आया. लोग ऐसा क्यों करते हैं? तुम्ही विसरलात पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो, त्याचं काय? यस, आप तो ऐसे रख के चले गए, कोई गिर गया, लग गया, मर गया. यस, तर काय होणार? जीवाला मुकतो त्याचं काय, असं त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. बेटा क्या हो गया था? 9:30. कितना बज गया था बेटा? 9:30 हो गया था. आता 9:50 ची गाडी येईल. धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. टनल, आगे टनल था, टनल आ जाता है. ठीक है. आता काय मज्जा येत असेल नाही गाडीतून जायला. बेटा कभी वो गाड़ी में नहीं गया था, ऐसा सोचता है. काही मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. हुरळून गेला मतलब काय बेटा? खुश झाला, अतिशय खुश झाला असं म्हणतं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. बोलो, रेल्वेच्या रूळ कॉन्क्रीट फोडून, फोडून मतलब तोडून, रेल्वेच्या रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं, लक्षात आलं. बोलो, ध्यानी आलं मतलब लक्षात आलं. निरंजनाला आश्चर्य वाटलं. बेटा ये पैराग्राफ समझ में आया आपको? What happened the next? घर पे से वो लेट हो गया था, जल्दी जल्दी चला. अभी उसने क्या देखा? स्टोरी समझ में आ रही है? Yes or no? No response. Yes. बोला. Yes. समझ रहे हो? रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी या उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. रात को 2 बजे गाड़ी जाती है, शेवटची गाड़ी. 2 बजे के बाद किसने ये सब तोड़ फोड़ के रख दिया? उपद्व्याप, बैड वर्क. उपद्व्याप को क्या बोलते बेटा? बैड वर्क. जाणीवपूर्वक, सोच समजकर. यस, केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50 ची गाडी येईल.
निरंजन एकदम सावध झाला. गाड़ी आली तर भयंकर अपघात होईल. उसके बाद रेलवे स्टेशन था, रेलवे स्टेशन पर गाड़ी आ गई है. देखो, निरंजन एकदम सावध झाला, गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं, कळलं. निरंजन नागरिक शास्त्राचा पेपर, देशमुखाकडचं जेवण सारं विसरलं. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली. ऐसे आई नाही थी, दिसू लागली. कणठळ्या बसवणारा आवाज, असा होता ना आवाज, कणठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या. कानठळ्या बसवणारा आवाज, लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. बचाव बचाव बोलते ना. स्टेशन इथून खूप दूर होतं, 3-4 किलोमीटर. तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती, राहणार होती. मग नापास, फेल. भडसावळे गुरुजीची मदत बंद, शिक्षण ही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपूर्च राहणार होतं. येस, परंतु मन मानायला तयार नव्हतं. येस, फेल हो गया तो भडसावळे गुरुजी मदत करणार नाही. वार लावून जेवण सांगितले होते ते पण बंद. रेल्वे फिरू शकणार नाही. आणि त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनाच्या दिशेने धाव घेतली, पळाला. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 ची गाडी नुकतीच आली होती. अभी आई थी प्लेटफॉर्म पे. आता 5 मिनिटातच ती सुटणार होती. निरंजनाने धावत स्टेशन मास्तरांना गाठलं. स्टेशन मास्तर जो सबका ध्यान रखते ना, स्टेशन मास्टर बोलते हम. मास्टर मतलब या मास्टर. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं, पण ते त्याला खरंच वाटेना. अखेर निरंजनाने आर्जव केली. आर्जव करणे, विनंती करणे. आर्जव करणे, विनंती करणे की निदान पाहून आल्याशिवाय गाडी तर सोडू नका. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसाच्या ताब्यात द्या. इफ आय एम टेलिंग द इन्फॉर्मेशन इज रॉंग, फॉल्स, तर मला पोलिसच्या ताब्यात द्या. एवढं बोलण्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. इतना बोला, मैं झूठ बोल रहा हूं तो मेरे को पुलिस में दे दो. तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. रुका के रखो गाडी. निरंजनाने नेमकी जागा दाखवली जहां पे वो रेल्वे रूळ उखळलेला होता. ती जागा दाखवली. फारच भयंकर कल्पना करता येणार नाही. फारच भयंकर कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. बोलो, ट्रेन को नहीं रुकाते थे तो अपघात हो जाता था. स्टेशन मास्तरांनी लगेच गाडी दीर्घकाळ थांबवायला आदेश दिला. बहुत टाइम रुका के रखो प्लेटफॉर्म पे. आणि या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. सब लोग आ गए. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनालाही थांबावं लागलं. पहिले इन्फॉर्मेशन देने वाला था ना वो लड़का निरंजन. एवढा मोठा अपघात त्याच्या
चणाक्षपणामुळे, बोलते ना बेटा प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याच्या चणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं, प्रशंसा करणे. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. बोलो, निरंजन खुश नव्हता, तो निराश झाला होता. त्याच्या नागरिक शास्त्राचा पेपर चुकला होता, बुडला होता, तो नापास होणार होता. वो फेल होएगा ना, अभी एग्जाम नहीं दिया तो. त्याला गुरुजीकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होता, कॅन्सल्ड. रद्द मीन्स व्हॉट? कॅन्सल्ड. त्याला गुरुजीकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी, न्यूज रिपोर्टर, बोलो वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. न्यूज रिपोर्टर, आपका नाम क्या है, आपने ये सब कैसे देखा? यस, इंटरव्यू लेते ना. फोटो ही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. बेटा नर्वस, उदास होके वो क्या हो गया बेटा? नर्वस हो गया. आता येस, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटो सकट छापून आली होती. बोलो, न्यूज में उसका फोटो भी था, पेपर में, और आर्टिकल लिखा भी था. भीषण अपघात टळल्याचं श्रेय, बोलो ये अपघात नहीं हुआ ना, एक्सीडेंट रुक गया, त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठी माणसं आली. खुद जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्य अध्यापक भडसावळे गुरुजी आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजीचे पाय धरले. अभी गुरुजी को वो पैर पकड़ने लगा. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी मी नापास होणार. बोलो, गुरुजी के पैर पकड़ के वो क्या बोला? यस, मी नापास होणार. आणि माझ्या कालच्या नागरिक शास्त्राचा पेपर बुडला. बुडला मीन्स व्हॉट? गेला, राहिला. ऍब्सेंट मार्क बोलते ना बेटा. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. येस, उत्तम, बेस्ट नागरिक. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिक शास्त्राच्या खराखुऱ्या परीक्षेत पास झालास. सच्ची एग्जाम में तू पास हो गया. तुझं वर्ष कसा वाया जाईल? वाया मीन्स वेस्ट. हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आले. खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. येस, एक्सेप्शन केस बोलते ना, एक्सेप्शन केस. जिल्हाधिकारीनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश दिल्याचं ठरवलं. यस, हॉस्टेल में उसको रहने को बोले. उसका सब खर्च अभी गवर्नमेंट देगी. गवर्नमेंट ठरवलंय. आणि वर वह्या पुस्तकाच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती मीन्स व्हाट? बोलो बेटा, पता है शिष्यवृत्ती? एनीवन? बेटा सज्जा खान, एक वर्ड का तो आंसर दो. यस, शिष्यवृत्ती बोला. यस, किसको पता है बेटा शिष्यवृत्ती? गिव मी द आंसर. हेलो, टेल मी. स्कॉलरशिप पता है बेटा? स्कॉलरशिप वो भी नहीं पता है. वेरी बैड.
यस, स्कॉलरशिप को मराठी में शिष्यवृत्ती बोलते हैं. मिळणार आहे, आता नको, ह तुला वार लावून जेवायला. अभी तेरे को उपवास रह के वार लगा के नहीं खाना पड़ेगा, बोले ना मैंने, एक एक देश छोड़ के. असं म्हणून गुरुजीनं निरंजनाला हृदयाशी धरलं, गले लगाया. असं म्हणून गुरुजीनं निरंजनाला हृदयाशी धरलं, तेव्हा साऱ्याचे डोळे पाणावले. तेव्हा साऱ्यांचे, हम सर्वांचे भी बोल सकते हैं. साऱ्यांचे डोळे पाणावले. डोळे पाणावले मतलब आंखों में आंसू आ जाना, डोळ्यात अश्रू येणे. समझ में आ रहा है? हेलो, लेसन इज कंप्लीट हियर. आर यू अंडरस्टैंडिंग और नॉट? Yes. 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 Peter, don't leave. Sir, stop the recording. I want to talk with the student 2 or 3 minutes. Don't leave. Student, don't leave. Sir, can you stop the recording? ओके, नहीं करेंगे बेटा, सर को सुनाई नहीं दे रहा है, आवाज स्पीकर बंद है, क्या पता. ठीक है, सर काम में रहेंगे. ओके, संडे यू हैव एन एग्जाम. हेलो. Yes. Sir, next two. हाँ, मैक्स 1 चैप्टर 1 and 2 एंड मैक्स 2 चैप्टर 2. यस, तो Yes. उसमें बेटा 20 मार्क्स की एग्जाम है और टाइम दिया है टेस्ट का. मैंने पेपर अपलोड कर दिया है. एमसीक्यू टाइप एग्जाम रहेगी. सर भी आपको बताएंगे क्या करना है. 11 o'clock आपको ज्वाइन होना है क्या नहीं होना है, सर बताएंगे. और उसमें टेस्ट में पेपर है, असाइनमेंट में पेपर नहीं रहेगा. किसमें पेपर रहेगा? Test. हेलो, टेस्ट में. बेटा सुन लो. यस, Yes. असाइनमेंट में पेपर नहीं रहेगा इस टाइम, टेस्ट में पेपर रहेगा. क्वेश्चन 20 क्वेश्चन रहेंगे. 10 क्वेश्चन मैक्स 1 के रहेंगे और 10 क्वेश्चन मैक्स 2 के रहेंगे. उसमें एमसीक्यू टाइप क्वेश्चन रहेंगे. आपको रफ वर्क करना है, रफ पेज पे, एंड यू हैव टू टिक मार्क ओनली. यस. हेलो, मैंने पेपर अपलोड कर दिया है. Okay, sir. और सर जैसे आपको इंस्ट्रक्शन देंगे वैसे देना है आपको. पर सपोज मैं नहीं रहूंगा तो हाँ, उसमें अटेम्प्ट टेस्ट आएगा. आप टेस्ट में जाओगे ना तो वहां पे अपना मैथ्स का पेपर है, उसको टच करोगे तो अटेम्प्ट टेस्ट आएगा, तो आपका पेपर स्टार्ट हो जाएगा. डोंट कम आउट ऑफ द ऐप. उसमें बाहर आ गए ना तो आपका पेपर सेंड हो जाएगा. First, Okay, complete your paper, submit it, and as soon as you submit the paper will be checked and you get the marks. Hello? मतलब जब तक चेक होके आता नहीं तब तक अपने को नहीं, सबमिट कर दोगे ना तो 2 मिनट में पेपर आपके मार्क्स आ जाएंगे चेक होके. ठीक है? हेलो. तुरंत आ जाएंगे. हाँ, तो हाँ. समझ में आया कि नहीं आया? यस, आया. मैं भी रहूंगा ऐसे पेपर में तो, पर मैं आपसे बात नहीं करूंगा. आप मुझसे बात करोगे ना तो पेपर सबमिट हो जाएगा. अरे बाप. अरे बाप रे नहीं. यस, एक नया प्रोजेक्ट मतलब नई मेथड से एग्जाम लेनी है. ये संडे को मैंने सर से बात की है, मैंने पेपर भी अपलोड कर दिया है. ठीक है, पर वो स्टार्ट कभी होगा उसमें टाइमिंग डाला है, अभी स्टार्ट नहीं होगा. यस, मैंने संडे का. 11 हाँ बोलो. AM को ना. और कुछ बेटा पूछना है आपको?
नाही. Okay. We stop here. Yes. Okay, we stop here. We have a lecture at 8 o'clock. Lecture and Yes, thank you, sir. yes. Bye, sir. Bye.